जय महाराष्ट्र विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमच्या मराठमोळा चॅनलवरती, ज्याच्यामध्ये आपण बघतो डिजिटल लॉजिक अँड मायक्रो प्रोसेसर लेक्चर्स फॉर BCA, BCS अँड BSc कम्प्युटर सायन्स. आणि याच्या आधीचे जर तुम्हाला लेक्चर बघायचे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही ते बघू शकता. आणि आज आपण बघणार आहोत की व्हॉट इज कॉम्बिनेशनल सर्किट. बघा, जे सर्किट्स असतात त्यामध्ये दोन टाइप्स असतात, कॉम्बिनेशनल अँड सिक्वेन्शियल. तर ते त्यापैकी जे कॉम्बिनेशनल सर्किट्स आहे तर हे काय असतं, याचं वर्किंग कसं असतं तेच आपण बघणार आहोत, किंवा डायग्राम जी असते ती कशी असते तेच आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, जे कॉम्बिनेशनल सर्किट आहे तर त्याचं काय असतं की दिस सर्किट प्रोड्यूस आउटपुट डिपेंडिंग ऑन करंट इनपुट. बघा, हे जे करंट आहे, करंट इनपुट, हे खूप महत्वाचा शब्द आहे कॉम्बिनेशनल सर्किट मध्ये. बघा, हे जे सर्किट असतं ना, हे काय करतं, जे आउटपुट देतं का, तर ते जेव्हा पण आपण त्याला जे करंट इनपुट देऊ त्याच्याच डिपेंडिंग ते आउटपुट देत असतं. बघा, ही एक डायग्राम, ही जरी डायग्राम तुम्ही काढली तर तरी तुम्हाला मार्क मिळतात. फक्त तुम्ही जेव्हा इथे कराल ना, इथे इनपुट द्यायचे AB आणि आउटपुट जे आहे XY, जे तुम्ही नाव द्याल ते आउटपुट देता येतं. फक्त जेव्हा लिहिताल ना, तेव्हा ज्याची जी आपण म्हणू शकतो की डेफिनेशन जी आहे की व्हॉट इज कॉम्बिनेशनल सर्किट. तर कॉम्बिनेशनल सर्किट इज अ सर्किट दॅट प्रोड्यूस्ड आउटपुट डिपेंडिंग ऑन दी करंट इनपुट. बघा, करंट इनपुट हा शब्द खूप महत्वाचा असतो. त्याच्यामध्ये जी कीवर्ड लिहितो आपण आन्सर मध्ये, तर हे जे आहेत ना, हे कीवर्ड आहे त्यामध्ये. आणि यामध्ये बघा, जे कॉम्बिनेशनल सर्किट असतं याच्यामध्ये कोणती स्टोरेजचं इन्व्हॉल्वमेंट नसतं. इथे स्टोरेज करण्याची गरज तुम्हाला काही पडत नाही, कारण याच्यामध्ये तुम्ही करंट जे इनपुट असतं त्याच्यानुसारच आउटपुट काढत असता. आणि याच्या रिलेटेड जर काही समजलं वगैरे नसेल तर मग कमेंटमध्ये विचारू शकता, तिथे पण मी तुम्हाला नेहमी रिप्लाय करत असतो. आणि जर अजून काही माहिती हवी असेल याच्याविषयी, कॉम्बिनेशनल सर्किट विषयी, तर ती पण तुम्ही मला कळवू शकता कमेंटमध्ये. मी तिथे पण तुम्हाला ती माहिती देऊन टाकेल.